नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 9.2 प्रश्न पहिला। फुली, चौकट, त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बघा, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी दिलेली आहे। हे जे तीन चिन्ह आहेत त्या चिन्हांच्या जागी अनुक्रमे असणारे अंक आपण ओळखणार आहोत। आता चौकटीमधून 3 वजा केल्यानंतर 4 राहतात, म्हणजे चौकटीच्या जागी कोणता अंक असेल? तर कितीमधून 3 वजा केले म्हणजे 4। तर मित्रांनो 7 मधून 3 वजा केल्यानंतर 4 राहतात, म्हणजे आता ज्या ज्या ठिकाणी चौकट असेल त्या त्या ठिकाणी आपण 7 हा अंक लिहून घ्यायचा। बघा, या ठिकाणी आले 7, पुन्हा या चौकटीच्या जागी 7 आणि या चौकटीच्या जागी सुद्धा 7। 7तनं 3 गेले, खाली राहिले 4। आता कितीमधून 2 केल्यानंतर 7 राहतील? बघा, त्रिकोणाच्या जागी कोणता अंक आहे म्हणजे 2 वजा केले, त्रिकोणाच्या जागेमध्ये असणारा अंक, त्यातून आपण 2 वजा केले तर खाली 7 राहतात। तर मित्रांनो 9 मधून 2 वजा केल्यानंतर 7 राहतात, म्हणजे त्रिकोणाच्या जागी असणारा अंक आहे 9। 9 मधून 2 वजा केले, खाली 7 राहिले, बरोबर। इथपर्यंत आपण आलो। आता 2तनं 7 गेल्यावर 5 राहतात का? तर नाही, या ठिकाणी आपल्याला 2 वर घ्यावा लागेल, या अलीकडच्या संख्येकडनं हातचा घ्यावा लागेल, म्हणजे हे 2 खोडायचे, वर घ्यायचे, आणि या संख्येकडनं म्हणजे इथं कोणता जो अंक असणार आहे, फुलीच्या जागी जो अंक असणार आहे त्या अंकाकडनं आपण हातचा घेतला, म्हणजे या ठिकाणी झाले 12, आणि 12तनं 7 गेले 5, बरोबर। मग आता फुलीच्या जागी कोणता अंक आहे ते आपल्याला माहिती नाहीये, पण आता मग या ठिकाणी काय असेल म्हणजे 5। बघा, फुलीच्या जागी कोणता अंक असेल त्यातनं आपण 5 वजा केल्यानंतर 7 राहतात। तर मित्रांनो 12तून जर 5 वजा केले तर 7 राहतात। बघा, 12तून जर आपण 5 वजा केले तर 7 राहतात, म्हणजे फुलीच्या जागी कोणता अंक असेल? तर मित्रांनो फुलीच्या जागी 3 अंक असेल, म्हणजे 3कडनं 1 हातचा आपण या 2साठी घेतला होता, म्हणजे या ठिकाणी काय होतात? 2 होतात। म्हणजे फुलीच्या जागी असणारा अंक मी या ठिकाणी खोडतो। बघा, फुलीच्या जागी आहे 3 हा अंक, म्हणजे 3ने 1 हातचा इकडे दिला, म्हणून 3च्या जागी या ठिकाणी वर 2 झाले। मग आता इथं आहे 3, म्हणजे या फुलीच्या जागी सुद्धा कोणता अंक असायला पाहिजे? 3च असायला पाहिजे, पण आपण पुढे जाऊया। या 8कडनं 1 हातचा या ठिकाणी घेतला, म्हणजे 8च्या जागी झाले 7। मग आता या ठिकाणी झाले 12, 12तनं 5 गेले, खाली राहिले 7, बरोबर। मग आता 8तनं किती गेल्यानंतर 4 राहतात? तर मित्रांनो 8तनं 3, म्हणजे बरोबर आहे, फुलीच्या जागी 3 हाच अंक आहे, म्हणजे 7तनं 3 गेले, खाली राहिले 4, म्हणजे फुलीच्या जागी आला 3 हा अंक, चौकटीच्या जागी आला 7 हा अंक, आणि त्रिकोणाच्या जागी आला 9 हा अंक। म्हणजे चौकटीच्या जागी 7 हा अंक, फुलीच्या जागी आला 3 हा अंक, आणि त्रिकोणाच्या जागी आला 9 हा अंक। 3, 7, 9 हे आपलं उत्तर आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर येतं पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 2, एका संख्येत 6 द ल 0 ल 8 द ह 5 ह 4 श 2 ए व 0 ए आहेत। या संख्येतून 10,80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? बघा, 6 दशलक्ष, द ल म्हणजे दशलक्ष, म्हणजे झाले 60 लाख। त्यानंतर आहे 0 लक्ष म्हणजे 0 लाख, हे आपल्याला घेण्याची आवश्यकता नाहीये। त्यानंतर 8 दह म्हणजे 8 10,000 म्हणजे झाले 80,000। त्यानंतर आहे 5 ह म्हणजे 5,000। बघा, या ठिकाणी मी स्थानानुसार व्यवस्थित मांडणी करून घेत आहे। त्यानंतर आहे 4 श म्हणजे 4 शतक, 4 शतक 400। त्यानंतर 2 दशक, 2 दशक म्हणजे 20, आणि 0 एकक म्हणजे या ठिकाणी 0च, मग हा 0 घेण्याची आवश्यकता नाहीये। या सगळ्यांची करणार आपण बेरीज, या ठिकाणी येणार 0, त्यानंतर 2, त्यानंतर 4, मग पुढे 5, 8, आणि त्यानंतर आहे 0, 6। म्हणजे मित्रांनो या सगळ्यांची बेरीज झाली 60,85,420। बघा, आता ही संख्या आपण बाजूला लिहूयात, 60,85,420 या संख्येतून, बघा ही जी संख्या तयार झाली या संख्येतून 10,80,420, 10,80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? या ठिकाणी आपल्याला करायची आहे, 0तून 0 गेला 0, 2तून 2 गेला 0, 4तून 4 गेले 0, या ठिकाणी 5, 8तनं 8 गेले 0, 0, आणि 6तनं 1 गेला 5। आपलं उत्तर आलं 50,05,000। 50,05,000 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3, 35,46,829 या संख्येत
किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या 43 लाख असेल. बघा 35,46,829 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 43 लाख येईल. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. 43 लाखातून 35,46,829 आपण वजा करणार. बघा या ठिकाणी 43 लाख वजा 35,46,829. मग आता या ठिकाणी 10 9 9 9. मग आता या ठिकाणी सुद्धा पुन्हा होणार 2. पुन्हा आपण 4कडनं हातचा 12 या ठिकाणी झाले 3. आता या ठिकाणी आपण वजाबाकी करू शकतो. 10तनं 9 गेला खाली राहिला 1, 9तनं 2 गेले खाली राहिले 7, 9तनं 8 गेले खाली राहिला पुन्हा 1. आता 9तनं 6 गेले खाली राहिले 3, 9तनं 4 गेले खाली राहिले 5, 12तनं 5 गेले खाली राहिले 7 आणि 3तून 3 गेला उत्तर आलं 0. म्हणजे 7,53,171. 7,53,171 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4. एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा रुपये 16,735 ने जास्त आहे. स्कूटरची किंमत रुपये 53,501 असेल तर मोपेडची किंमत किती. बघा स्कूटरची किंमत दिलेली आहे 73,501 आणि स्कूटरची किंमत ही मोपेडच्या किमतीपेक्षा 16,735 ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 73,501 ही आहे स्कूटरची किंमत आणि ही किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 16,735 ने जास्त आहे. बघा 16,735 ने जास्त आहे म्हणजे 73,501 मधून 16,735 आपण वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल मोपेडची किंमत. आपण करणार आहोत वजाबाकी. आता या ठिकाणी 1 इकडनं जर हातचा घेतला तर या ठिकाणी झाले 11, या ठिकाणी झाले 9, या ठिकाणी 4, पुन्हा 14, या ठिकाणी 2, 12 आणि या ठिकाणी झाले 6. 11तनं 5 गेले खाली राहिले 6, 9तनं 3 गेले खाली राहिले 6, 14तनं 7 गेले खाली राहिले 7, 12तनं 6 गेले खाली राहिले 6 आणि 6तनं 1 गेला खाली राहिले 5. आपलं उत्तर आलं 56,766. बघा मोपेडची किंमत आपल्याला मिळाली 56,766 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात 16 प्रवासी चढले व 9 उतरले. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते. तर पुण्यात किती प्रवासी उतरले. मित्रांनो या पद्धतीने मी गणिताची मांडणी केलेली आहे. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन निघाली. बघा 25 प्रवाशांना घेऊन निघाल्यानंतर कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले. बघा कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले म्हणजे 25 + 12 झाले 37 आणि 4 स्त्रिया उतरल्या. मग या ठिकाणी 4 स्त्रिया उतरल्या म्हणजे 37 मधून 4 वजा केले खाली राहिले 33. म्हणजे आता बसमध्ये 33 प्रवासी आहेत. पुन्हा काय झालं साताऱ्याला आल्यावर 16 प्रवासी चढले. बघा साताऱ्याला आल्यावर 33 मध्ये 16 प्रवासी आणखीन त्या ठिकाणी ॲड झाले. मग 33 आणि 16 झाले 49. पुन्हा 9 उतरले. मग 9 उतरले 49 मधून 9 आपण वजा केले. चढल्यानंतर आपण ॲड करतो. बसमध्ये चढल्यानंतर आपण थोडक्यात ते मिळवले आणि बसमधून उतरल्यानंतर वजा केले म्हणजे 49 9 मधून 9 या ठिकाणी गाडीतनं खाली उतरलेले आहे म्हणजे उत्तर आलं 40. मग पुण्याला बसमध्ये काही प्रवासी उतरले. पुण्यामध्ये काय झालं काही प्रवासी उतरले म्हणजे आता बसमध्ये 40 प्रवासी आहेत. साताऱ्यामध्ये 9 स्त्रिया किंवा 9 पुरुष उतरल्यानंतर 40 प्रवासी आहेत. मग पुढे गाडी आली साताऱ्यावरनं पुण्याला. मग पुण्याला काही प्रवासी उतरले आणि अहमदनगरला काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते. सर्वात शेवटी गाडी अहमदनगरला आली. अहमदनगरला आल्यानंतर गाडीमध्ये फक्त 15 प्रवासी होते. तर पुण्यात किती प्रवासी उरले. बघा पुण्याला येण्याच्या अगोदर गाडीमध्ये 40 प्रवासी होते आणि अहमदनगरला आल्यानंतर 15 प्रवासी उरलेले आहेत. म्हणजे आपण करणार 40 वजा या ठिकाणी 15 यांची होणार वजाबाकी 10 3 10 मधून 5 गेले खाली राहिले 5 आणि 3तनं 1 गेला खाली राहिले 2.
मित्रांनो, पुण्यामध्ये 25 प्रवासी उतरले. पुण्यामध्ये किती प्रवासी उतरले? तर पुण्यामध्ये 25 प्रवासी उरल्यानंतर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25. प्रश्न नंबर 6. आदर्श विद्यालयाने रुपये 47,989 व सरस्वती विद्यालयाने रुपये 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? बघा, आदर्श विद्यालयाने 47,989 आणि सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये गोळा केले. म्हणजे आता दोघांचे मिळून पैसे झाले किती? दोघांचे आपण करणार बेरीज. 9 आणि 3 12, हातचा आला 1. 8 आणि 1 आणि 8 9, 9 आणि 9 18, हातचा आला 1. 1 आणि 9 10, 10 आणि 4 14. बघा, 10 आणि 4 14, हातचा आला 1. 1 आणि 7 8, 8 आणि 8 16, हातचा आला 1. 1 आणि 4 झाले 5. म्हणजे दोघांनी मिळून 56,482 एवढे दोन विद्यालयाने पैसे गोळा केले. त्यातले 50,042 रुपये घरगुती खर्चासाठी वापरले. बघा, त्यातून आपण काय करणार? 50,042 रुपये वजा करणार. बघा, 50,042 हे कशासाठी वापरले? तर घरगुती वस्तूंसाठी. थोडक्यात हे वापरले वस्तूंसाठी. मग आता वस्तूंसाठी वापरल्यानंतर खाली किती शिल्लक राहतात? व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी. मग वस्तूंसाठी वापरलेले 50,042 रुपये सोडून जेवढी रक्कम असेल तेवढी असेल खाऊच्या पाकिटांसाठी, ती आपण शोधणार आहोत. त्यासाठी आपण करणार वजाबाकी. 2 2 गेले 0, 8 4 गेले 4, 4,4 पुन्हा 606 आणि 5 5 गेले 0. म्हणजे आपलं उत्तर आलं 6,440. म्हणजे खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? तर 6,440 हा आहे खाऊच्या पाकिटांसाठी वापरलेला निधी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. 16,52,978 वजा 163 चौकट 856 बरोबर आपलं उत्तर येते 15,122. या उदाहरणात रिकाम्या चौकटीतील अंक पुढीलपैकी कोणता असेल? 4 पर्याय दिलेले. 4 पर्यायांमध्ये वेगवेगळे अंक आहेत. त्यामध्ये या चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी आपण करणार आहोत वजाबाकी. 8 6 गेले, खाली उरले 2 बरोबर आहे. 7 5 गेले, खाली उरले 2 बरोबर आहे. 9 8 गेले, खाली उरला 1. इथपर्यंत बरोबर येते. आता 2 किती गेल्यानंतर 5 राहतात? तर मित्रांनो, 2 किती गेल्यानंतर, आता खरं तर 2 ही संख्या लहान आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही मोठी संख्या असायला पाहिजे. म्हणजे आपण हे 2 खोडले, वर लिहिले, 5कडनं हातचा घेतला, म्हणजे या ठिकाणी झाले 12 आणि 5च्या जागी झाले 4. 12 किती गेल्यानंतर 5 राहतात? बघा मित्रांनो, 12 किती गेले? 12 7 गेल्यावर खाली 5 शिल्लक राहतात. मग 4 3 गेले 1 बरोबर. 6 6 गेले 0. 1 1 गेला 0. म्हणजे आपण या चौकटीच्या जागी, रिकाम्या चौकटीच्या जागी जर आपण 7 हा अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. जर 3 लाख वजा 2 लाख बरोबर 1 लाख तर 3,11,000 वजा 2,11,000 बरोबर किती? अतिशय सोपं आहे. आपल्याला करायची आहे वजाबाकी. 3,11,000. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 3 लाख आणि 11. 3,11,000 या संख्येतनं 2,11,000 ही संख्या आपण वजा करणार आहोत. 1 1 गेला 0, 1 1 गेला 0, 0 0 गेला 0, 0 0 गेला 0, 0 0 गेला 0 आणि 3 2 गेले, खाली राहिला 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 1 लाख. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 लाख. प्रश्न नंबर 9. चौकट अधिक 25 लाख बरोबर 26,57,340. तर चौकटीतील संख्या कोणती? बघा, कोणत्या संख्येमध्ये 25 लाख मिळवले म्हणजे 26,57,340 येतात. तर त्यासाठी आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 26,57,340 वजा 25 लाख. बघा, 26,57,340 वजा 25 लाख. आपण करणार वजाबाकी. 0 0 गेला 0, 4 4, 3 3, 7 7, 5 5,
आणि 6तनं 5 गेले, खाली राहिला 1, 2तून 2 गेले 0. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,57,340. 1,57,340 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंबर 10. साकोली गावची लोकसंख्या 1,54,389 आहे. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत, तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाही? बघा, साकोली गावची लोकसंख्या आहे 1,54,389. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. बघा, हे आहेत. मग किती जणांकडे नाहीये म्हणजे त्यासाठी आपल्याला करावी लागेल वजाबाकी. एकूण लोकसंख्येतून किती जणांकडे मोबाईल आहेत ते आपण वजा केले म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल किती लोकांकडे मोबाईल नाही. मग 9तनं 7 गेले, खाली उरले 2. 8तनं 5 गेले, खाली उरले 3. 3तनं 4 जात नाही, 3 खोडायचा, वर घ्यायचा, 4कडनं हातचा या ठिकाणी झाले 13, 4च्या ठिकाणी झाले 3. 13तनं 4 गेले, खाली राहिले 9. 3तून 8 जाऊ शकत नाही, पुन्हा 5कडनं हातचा, 5च्या जागी 4 आणि 3च्या ठिकाणी झाले 13. 13तनं 8 गेले, खाली राहिले 5. 4शी 4 आणि 1तून 1 गेला 0. आपलं उत्तर आलं 45,932. 45,932 लोकांकडे मोबाईल फोन नाहीत. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. बघा, लोकेश आणि रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500. बघा, रोशनला आहे 15,500 म्हणजे 15,500 रुपये पगार, व लोकेशला 18,500 रुपये. 18,500 म्हणजे 18,000ला 250 रुपये कमी म्हणजे 17,750. तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती पगार जास्त मिळाला? लोकेशला किती पगार जास्त मिळाला? बघा, लोकेशला रोशनपेक्षा किती पगार जास्त मिळाला म्हणजे आपण करणार वजाबाकी. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा होणार. 17,750 मधून 15,500 आपण वजा करणार. 0तून 0 गेला 0, 5तनं 0 गेला 5, 7तनं 5 गेले 2, 7तनं 5 गेले पुन्हा 2, 1तून 1 गेला 0. आपलं उत्तर आलं 2,250. बघा, 2,250 असं उत्तर दिसतंय का? 2,050 रुपये, 2,200 रुपये आणि 2350 रुपये. मग आता 2,2500 आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 2,250 म्हणजे 2,2500. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 12. एक वजाबाकी दिलेली आहे. या वजाबाकीतील स्टार, त्रिकोण, चौकोन या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बघा, या ठिकाणी स्टार आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. या 3 चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ते आपण ओळखणार आहोत. मित्रांनो, 1तनं 5 जाऊ शकत नाही. मग हा 1, कारण की 1तनं 5 गेल्यानंतर 6 राहतात का? तर नाही. मग हा 1 खोडला, आपण वर घेतला 6कडनं हातचा, 6च्या जागी 5 आणि 1च्या ठिकाणी झाले 11. 11तनं 5 गेले 6 बरोबर. आता 5तनं किती गेल्यानंतर 18 राहतात? तर मित्रांनो, 5तनं या ठिकाणी कोणती संख्या आपल्याला वजा करावी लागेल? तर त्यासाठी आपल्याला 8 शिल्लक राहण्यासाठी आपल्याला या 2कडनं हातचा घ्यावा लागेल. म्हणजे 5च्या ठिकाणी झाले 15, 2च्या ठिकाणी 1. 15तनं किती गेले म्हणजे 8 राहतात? तर मित्रांनो, 15तनं 7 गेल्यानंतर 8 राहतात. म्हणजे त्रिकोणाच्या जागी कोणता अंक आला? तर त्रिकोणाच्या जागी आला 7 हा अंक. म्हणजे या त्रिकोणाच्या ठिकाणी सुद्धा आपण 7 हा अंक घेणार. बघा, 15तनं 7 गेले, खाली राहिले 8 बरोबर. आता पुन्हा 1तनं किती गेल्यानंतर 9 राहतात? तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पुन्हा या 7कडनं हातचा घ्यावा लागेल. या ठिकाणी झाले 6, 1च्या ठिकाणी झाले 11. 11तनं किती गेल्यानंतर 9 राहतील? तर मित्रांनो, 11तनं 2 म्हणजे चौकटीच्या जागी मिळाला आपल्याला 2 हा अंक. 11तनं 2 गेले, खाली राहिले 9. 6तनं 6 गेले 0. मग आता स्टारच्या जागी कोणता अंक आहे? तो अंक, त्या अंकातनं 1 वजा केल्यानंतर 4 शिल्लक राहतील. तर मित्रांनो, आपल्याला स्टारच्या जागी घ्यावा लागेल 5 हा अंक. म्हणजे आपण या ठिकाणी जर 5 घेतले तर 5तनं 1 गेला, खाली राहिले 4. मग आपल्याला या ठिकाणी सगळ्या चिन्हांच्या जागी असणारे अंक मिळालेले आहेत. स्टार म्हणजे आपण घेतला 5, त्यानंतर त्रिकोणाच्या जागी आपण घेतला 7 हा अंक आणि चौकटीच्या जागी घेतला आपण 2 हा अंक. म्हणजे 5, 7 आणि 2 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. 42 दशकातून 10 एकक वजा करून
त्यात किती मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. बघा आता 42 दशक, मग आता मी हे 42 लिहितो. दशक म्हणजे 10, 10 वर एक शून्य असतो म्हणून 42 वर एक शून्य लिहिला म्हणजे झाले 420. 10 एकक म्हणजे 10 आणि 5 शतक म्हणजे 500. शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात म्हणून 5 वर 2 शून्य दिले झाले 5 शतक. तर आपल्याला गणित असं विचारले 42 दशकातून म्हणजे 420 मधून आपल्याला काय करायचे आहे, 10 एकक वजा करायचे म्हणजे 10 आपण वजा करणार. या ठिकाणी उत्तर किती राहणार तर 410. मग आता त्यात किती दशक मिळवावेत, या 410 मध्ये किती दशक मिळवावे म्हणजे आपलं उत्तर 5 शतक येईल. आता 5 शतक म्हणजे 500 म्हणजे 410 मध्ये आपल्याला किती दशक मिळवायचे तर मित्रांनो 410 मध्ये आपण जर 9 दशक मिळवले, 9 दशक 90. बघा 410 मध्ये आपण 9 दशक मिळवले म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 500. बघा 0 0 9 आणि 1 10 हातचा आला 1 4 आणि 1 5 500. म्हणजे किती दशक मिळवले तर 9 दशक मिळवले. बघा हे 9 दशक 90. 410 मध्ये आपण 9 दशक मिळवले म्हणजे आपलं उत्तर 5 शतक आलं. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न नंबर 14. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. बघा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, 1 अंकी मोठी संख्या 9, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी. मोठ्यात मोठी संख्या आहे 99,999 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या म्हणजे 99 यांची करायची आपल्याला बेरीज. 9 आणि 9 18 हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, पुन्हा 1 आणि 9 झाले 10 हातचा आला 1, 1 आणि 9 10. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 1,98,000. बघा आता 1,98,000 काय म्हटले 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या, मग आता 1 अंकी लहानात लहान संख्या 1, 2 अंकी लहानात लहान संख्या 10, 3 अंकी लहानात लहान संख्या 100. म्हणजे 1,98,000 ही संख्या 100 पेक्षा कितीने मोठी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी आपण करणार वजाबाकी. 90तनं 8तनं 0 गेला 8, 90तनं 0 गेले 9. आता 0तून 1 जाऊ शकत नाही मग पुन्हा या ठिकाणी 10 9 9 आणि 0. 10तनं 1 गेला खाली राहिले 9, 89 9 आणि 89 9. म्हणजे आपलं उत्तर आलं 0 0 येणार आहे. आपलं उत्तर आलं 99,998. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 15. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून 60,07,000 अशी लिहिली तर उत्तर किती फरकाने चुकले. बघा या ठिकाणी 6,07,000 असे लिहायचे होते तर 60,07,000 असे लिहिले तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले. म्हणजे मित्रांनो आपल्याला करावी लागणार आहे वजाबाकी. 60,07,000 मधून 6,07,000 आपल्याला वजा करावे लागतील म्हणजे आपल्याला फरक मिळेल. म्हणजे ते असेल आपलं उत्तर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 9.2 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.